ते म्हणतात की 1901 साली रामदास नावाचा निबंध विकार राजवाडे यांनी लिहिलेला होता आणि त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे 1630 नंतर 1901 पर्यंत असं कुठल्याही ठिकाणी समर्थ रामदास हे यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज होते असा कुठलाही उल्लेख नाही. त्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून समर्थ रामदासांना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली असं जयसिंगराव पवारांनी स्पष्ट केलं आहे. समर्थ रामदासांच्या शिष्यांनी जी कागदपत्र समोर आणलेली आहेत ज्याबद्दल जयसिंगराव पवार यांनी भाष्य केलेलं आहे ते असं म्हणतात, जे पहिलं अस्सल पत्र समर्थ रामदासांच्याच पंथातील लोकांनी समोर आणलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही पहिल्यांदा राजगडला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलो. तिथं समर्थ रामदासांबद्दल पहिल्यांदा माहिती महाराजांना त्यांच्या शिष्यांनीच दिली. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं, कोण रामदास, कुठे असतात, काय करतात. मग त्या समर्थ रामदासांच्या शिष्यांनी त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती त्यांच्या कामाबद्दलची ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना दिली त्यावेळेला महाराजांनी वार्षिक 200 होन दान म्हणून द्यायला सुरुवात केली. हे कधी घडलं? 1659ला. त्यावेळेला महाराज किती वर्षांचे होते? छत्रपती शिवाजी महाराज 29 वर्षांचे. आता दुसरा जो पुरावा मिळतो तो पण इंटरेस्टिंग आहे. तो आहे एप्रिल 1672चा. त्याबद्दलचं एक पत्र जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे, जे म्हणजे समर्थ रामदासांच्या अत्यंत निकटच्या असलेल्या एका शिष्याला दुसऱ्या शिष्याने पाठवलेलं पत्र आहे. त्यात त्यांनी काय लिहिलं आहे? त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, झाडीझुडी साफ करावी, त्यांना येण्या जाण्याजोगा रस्ता किंवा मार्ग सुकर करावा, कारण ही शिवाजी महाराजांची पहिलीच भेट आहे. म्हणजे महाराजांची समर्थ रामदासांशी जी पहिली भेट झाली ती 1672ला झाली. महाराज निवर्तले त्याच्यानंतर अवघ्या 8 वर्षांनी 1680 साली. म्हणजे जवळपास 42व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा समर्थ रामदासांना भेटले. हे समर्थ रामदास यांच्याच शिष्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून समोर आलेला आहे. पण सोयीस्करपणे हा जो खरा इतिहास आहे तो बाजूला पाडला जातोय. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला समर्थ रामदासांची छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट घेतली तोपर्यंत स्वराज्यसुद्धा स्थापन होऊन झालेलं होतं. त्यामुळं स्वराज्याची संकल्पना ही समर्थ रामदासांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली. हा जो एक प्रवाद जो आहे जो निर्माण केला जातो वारंवार, तो प्रवादसुद्धा चुकीचा आहे असं जयसिंगराव पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे.